गणना प्रकरण 8. अहरोन दिवे उजळतो. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला सांग की तू दिवे पेटविशील तेव्हा 7ही दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा. अहरोनाने तसे केले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला प्रकाश पडावा म्हणून त्याने दिवे उजळले. दीपवृक्षाचे काम घडीव सोन्याचे होते. बैठकीपासून फुलांपर्यंत घडीव काम होते. परमेश्वराने मोशेला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे त्याने तो दीपवृक्ष घडविला होता. लेव्यांचे समर्पण. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांमधून लेव्यांना वेगळे करून शुद्ध कर. तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर. पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर. मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्त्रा फिरवावा, आपली वस्त्रे धुवावी आणि स्वतःला शुद्ध करावे. मग त्यांनी एक गोऱ्हा व त्यासोबतचे अन्नार्पण म्हणजे मळलेले पीठ घेऊन यावे आणि तू पापार्पणासाठी आणखी एक गोऱ्हा आणावा. मग तू लेव्यांना दर्शन मंडपासमोर सादर करावे आणि इस्रायल लोकांची सर्व मंडळी तेथे जमवावी. लेव्यांना तू परमेश्वरासमोर सादर करीत असताना इस्रायल लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावे. लेव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्रायल लोकांच्या वतीने अहरोनाने त्यांना ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे. तेव्हा लेव्यांनी आपले हात गोऱ्ह्यांच्या डोक्यांवर ठेवावे आणि लेव्यांप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यासाठी तू एक गोऱ्हा पापार्पण व दुसरा होमार्पण म्हणून परमेश्वराला अर्पावा. मग लेव्यांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर उभे करून परमेश्वराला ओवाळणी म्हणून अर्पावे. ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्रायल लोकांमधून वेगळे करावे म्हणजे लेवी माझे होतील. तू लेव्यांना शुद्ध करून ओवाळणी म्हणून अर्पिल्यानंतर त्यांनी सेवा करावयाला दर्शन मंडपात जावे, कारण इस्रायल लोकांमधून ते मला सर्वस्वी वाहिलेले आहेत. उदरातून प्रथम निघणाऱ्या अर्थात इस्रायल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी त्यांना आपले करून घेतले आहे, कारण इस्रायल लोकांपैकी अथवा त्यांच्या पशूंपैकी प्रथम जन्मलेले सर्व नर माझेच आहेत. मिस्र देशातील प्रथम जन्मलेले सर्व मी मारिले, त्या दिवशी मी त्यांना आपल्यासाठी पवित्र करून घेतले. इस्रायल लोकातील प्रथम जन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. दर्शन मंडपात इस्रायल लोकांसाठी सेवा करावयास व इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित्त करावयास अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्रायलाच्या लोकातून लेवी दान म्हणून मी दिले आहेत, म्हणजे इस्रायल लोक पवित्र स्थानापाशी आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये. मोशे, अहरोन आणि इस्रायल लोकांची सर्व मंडळी ह्यांनी ह्या प्रकारे लेव्यांना केले. परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी त्यांचे सर्व काही केले. लेवी आपल्या पापाचे क्षालन करून पावन झाले. त्यांनी आपली वस्त्रे धुतली आणि अहरोनाने त्यांना परमेश्वरासमोर ओवाळणी म्हणून अर्पिले आणि त्यांना शुद्ध करण्याकरिता अहरोनाने त्यांच्यासाठी प्रायश्चित्त केले. त्यानंतर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर लेवी आपापली सेवा करण्यासाठी दर्शन मंडपात गेले. लेव्यांसंबंधाने परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे केले. लेव्यांच्या सेवेची मुदत. परमेश्वर मोशेला म्हणाला, लेव्यांसंबंधीचा नियम हा, वयाच्या 25व्या वर्षापासून त्यांनी दर्शन मंडपासंबंधाचा सेवाधर्म आचरावा. ते 50 वर्षांचे झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्त व्हावे व तेथून पुढे ही सेवा त्यांनी करू नये, पण त्यांनी आपल्या भाऊबंधांसह दर्शन मंडपात रक्षकाचे काम करावे. दुसरी काही सेवा करू नये. लेव्यांना सोपविलेल्या कामासंबंधाने तू त्यांचे असे करावे.